म्हणजे पारखी लोकांसाठी तुमची ही कला आहे. Yes, ज्याला yes, त्यातलं कळतं अशा प्रकारच्या गोष्टी. मला अजून एक प्रश्न आहे की तुमची आतापर्यंत बनवलेली सगळ्यात उंच मूर्ती कोणची बरं? त्या मी संभाजी महाराजांची 9 फुटाची मूर्ती. त्याला ती बनवताना की काय काय प्रॉब्लेम येतात बरं? मोठं काम करत असताना त्यामध्ये 2 गोष्टी आहेत की मोठं काम उभं करताना त्याला लागणारं आर्मिचर, कारण हे क्ले वर्क हेवी वेट आहे. आता आपण साधारण क्ले आर्मिचर केलं आणि त्यावरती क्ले लावत राहिलो, त्याचं वजन टनामध्ये असतं. ओके. मग ते परत वाकू शकतं किंवा पडू शकतं. या सगळ्या गोष्टी मोठ्या कामामध्ये खूप काळजीपूर्वक करावं लागतात. आणि अत्यंत महत्त्वाचा विषय, ते जे शिल्प आपण मोठं बनवतोय ते किती उंचीवरती लागणार आहे ओके. त्यानुसार त्याचं एक पर्स्पेक्टिव्ह असतं. लक्षात घ्या, आता मला तुमच्यासमोर 10 फूट उभा करणं आणि तुम्ही मला 10 फूट बघणार आणि त्याच वेळेस जर मला 30 फूट उभा केलं तर त्यावेळेस तुम्हाला माझे पाय मोठे वाटतील. जसं माझ्या वरती बघत जाईल तसं चेहरा माझा एकदम छोटा दिसेल. तो ते पर्स्पेक्टिव्ह मोठ्या शिल्पामध्ये अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं. की बाबा किती जरी अंतरावर जे अंतरावर लावायचं आहे त्या अंतरावर ज्यावेळेस आपण आय लेवलनी पाहिलं आपण त्यावेळेस त्याचं जे शरीर आहे ते कुठं आपल्याला डिस्टर्ब नाही दिसलं पाहिजे. म्हणजे त्या पायापासूनचा चेहरा जे काय आपलं एनाटॉमी स्ट्रक्चर फिट आहे त्याप्रमाणे ते थोडंसं एक्सपांड करावं लागतं. हा एक वेगळा अभ्यास आहे. यामध्ये काम करणारी म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप कमी कलाकार आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या.